गडिंग्लज चंदगड राज्यमार्गावर पुन्हा एकदा आज अपघात झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अगदी नजीक असणारा हा अपघात झालेला आहे। एसटी आणि दोन छोट्या टेम्पोच्या मध्ये हा अपघात झालेला आहे। ड्रायव्हरला विचारलं असता ड्रायव्हरने ब्रेक निकामी झाल्याचं सांगितलेलं आहे आणि तशी भडगाव रोडवर जे काही नागरिक भेटलेले होते किंवा जे प्रवासी होते त्यांनी देखील ते सांगितलेलं आहे की एसटीचा ब्रेक फेल झाल्यामुळे समोरून जे क्रॉस वाहन करत होतं या क्रॉस वाहनाला एसटीने मागून जोरात धडक दिली, त्यानंतर समोरच्या वाहनाला धडक झालेली आहे। आणि अशा प्रकारे आपण बघितले की अर्धा तास हा रोड जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते अगदी हिरण्यकेशी जी नदी आहे या नदीपर्यंत हा रोड ब्लॉक झालेला होता। गेल्या कित्येक वर्षापासून या रोडवरच्या दुकानदारांची या रोडवरच्या नागरिकांची मागणी आहे की या रोडकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतं। इतरच तर गाड्या लागतात, रस्त्यावर गाड्या लागतात, त्यामुळे अपघात होत आहेत आणि लहान सहान मुले देखील रोडवर शाळा असल्याने कॉलेजेस असल्याने जा ये करत असतात, त्यामुळे त्यांना देखील धोका आहे। याशिवाय डॉक्टर कॉलनी इथे आहे, डॉक्टर कॉलनीमध्ये अनेक दवाखाने आहेत। गडिंग्लज, आजरा, चंदगड, कापशी, कागल किंवा संकेश्वर या भागातून इथे दवाखान्यासाठी रुग्ण येत असतात, यांच्या देखील इथे ॲम्ब्युलन्स जा ये करत असतात, यांना देखील अडथळा होतो। तो सातत्याने या नागरिकांचा प्रयत्न आहे की हा रोड मोकळा श्वास घ्यावा, मोकळा हा व्हावा, पण रस्त्याच्या दुतर्फी वाहने ही पार्किंग केलेली असतात, त्यामुळे इथे राज्यमार्गावर अडथळा हा होत असतो। राज्यमार्गावर वाहनांची वर्दळ ही खूप आहे, चारचाकी, दुचाकी, आणि याशिवाय आता कारखान्याचा हंगाम चालू असल्याने ट्रॅक्टर्स आणि बैलगाड्यांची देखील इथे वाहतूक चालू आहे, त्यामुळे या रोडवर कायमच गर्दी झालेली असते। आणि आज आपण पाहिलं की एसटीचा ब्रेक फेल झाल्यामुळे या दोन वाहनांना टक्कर झालेली आहे आणि अपघात झाल्यानंतर वाहतुकी अर्धा तास खोळंबली होती। नागरिक आहेत भडगाव रोडचे, तर काय वाटते, सातत्याने हा रोड हा जाम असतो, या ट्रॅफिकमुळे सातत्याने अपघात होता। लहानपोटे डॉक्टर कॉलनी जाण्यासाठी रुग्ण असतील किंवा स्कूल कॉलेजला जाण्यासाठी विद्यार्थी असतील, त्यांना अडथळे येत आहेत, त्यांना प्रॉब्लेम्स येत आहेत, नागरिकांना देखील प्रॉब्लेम्स आहेत। काय वाटते, प्रशासनाने याच्यावर काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने याच्यावर नियोजन लावलं पाहिजे? हा बघायला गेलं तर असा राज्यमार्ग आहे, हा राज्यमार्ग असून सुद्धा पोलीस प्रशासन असेल, नगरपालिका असेल किंवा वाहतूक नियंत्रण असेल, यांचं साफ दुर्लक्ष आहे। या रोडला लहान मुलं असतात, शाळा असतात, गार्डनला ज्येष्ठ नागरिक असतात, डॉक्टर कॉलनीमुळं दवाखान्याला जाणारे पेशंट असतात, ॲम्ब्युलन्स असतात। अर्धा तास एखादी ॲम्ब्युलन्स आली आणि ती थांबली तर एखाद्याचा जीव गेल्याशिवाय नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन असेल किंवा वाहतूक नियंत्रण हे लक्ष देणार नाही आहे का? एखाद्याचा जीव गेलाच पाहिजे का? हा भडगाव रोडला, हा भडगाव रोड अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून नदीपर्यंतची ही अवस्था अशीच आहे। वाहतूक दोन्ही बाजूला पार्किंग गाड्या लावून लोक कोल्हापूर पुण्याला गेलेले असतात, गाड्या इथंच असतात आणि प्रशासनाचं इथं साफ दुर्लक्ष आहे। प्रशासनानं लक्ष द्यावं, अन्यथा भडगाव रोडचे सर्व नागरिक याला आंदोलन करतील आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील। बरोबर आहे, आता बोलले ते बरोबर आहे सगळं। आणि इथं ट्रॉफिक जास्त जाम होतेलं आहे आणि रस्त्यावरनी गाड्या भरपूर लावून जातात लोक। आम्हाला जाते वेळी आम्ही टू व्हीलर मारतोय, आम्हाला त्रास होतो त्याचा, त्या गोष्टीचा सारखा इकडं तिकडं वळत इकडं जायला लागतंय बघत सगळ्यांच्याकडनी। त्याच्यामुळे प्रशासनानं जरा लक्ष देऊन, नगरपालिका, पोलीस यांनी जरा लक्ष देऊन रस्ता जरा रिकामा करून द्यावा असं आमचं मत आहे प्रत्येकाचं। आमचे दुकान आहेत, रस्त्यावरनी दुकानसमोरनी गाड्या लावलेल्या असतात, सगळ्या हे करतात, जरा ट्रॉफिक जाम होतोय त्यामुळे जरासं प्रशासनानं लक्ष द्यावं असं आमची इच्छा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यापासून ते हिरण्यकेशीच्या या नदीच्या पुलापर्यंत हा भडगाव रोड हा मृत्यूचा सापळा जणू काही बनलेला आहे, असं या नागरिकांचं म्हणणं आहे। यावर गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे, कारण या भागामध्ये या भडगाव रोडला डॉक्टर कॉलनी आहे, कॉलेजेस आहेत, वेगवेगळे क्लासेस आहेत, गार्डन आहे, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्ण देखील या रोडला असतात, त्यामुळे दुतर्फा वाहनं जी उभा राहतात, या वाहनांच्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो। आज झालेल्या अपघाताप्रमाणे असे अनेक अपघात हे लहान मोठे होत असतात, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास ह्या भडगाव रोडला धोका असून तत्काळ प्रशासनाने याच्यावर कारवाई करावी, कायमस्वरूपी कारवाई करावी अशी मागणी आज या अपघातानंतर येथील नागरिकांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून केलेली आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे। गाडी